सिडकोच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी कारवाई जोरदार राबवण्यात आलेली आहे आणि मी सध्या हारघर सेक्टर 5 या ठिकाणी आहे। तुम्ही पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनधिकृत बिल्डिंग ही उभा करण्यात आली होती। जवळपास 100 रूम आहेत ह्या इमारतीमध्ये काढण्यात आल्या होत्या। 3 ते 4 इमारती आहेत त्या लागून उभा करण्यात आल्या होत्या आणि संपूर्णपणे ही इमारत तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। आपल्यावर या ठिकाणी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, कारवाई करण्यात आलेली आहे, कशा प्रकारची कारवाई आहे? तर ही एक हा जो सिडकोचा स्वतःच्या मालकीचा प्लॉट आहे आणि आमच्या नावावर आहे। सोशल फॅसिलिटी प्लॉट आहे, हा लोकांच्या उपयोगीकरतासाठी रिझर्व आहे आणि या प्लॉटवर यांनी 2015 सालीसुद्धा याप्रमाणे इथे बांधकाम केलं होतं। त्याला नोटीस देऊन त्यावेळी 2016ला निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती, परंतु पुन्हा काही वर्षामध्ये त्यांनी पुन्हा इथे बांधकाम केलं। वेळोवेळी त्यांना सूचना दिल्यानंतरही त्यांनी ते थांबवलं नाही, म्हणून आज या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे आणि आपण पाहताय याचं निकृष्ट दर्जाचं हे बांधकाम आहे। त्याची पाडक कारवाई आता सिडकोमार्फत सुरू आहे। सर, जवळजवळ 5 ते 6 मजली उभा करण्यात आले होते, त्यामुळे कारवाईला उशीर झाला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, कारवाईला उशीर नाही। त्याच्यामध्ये काही कोर्ट केसेस आहेत, काही गरजेपोटीमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत। त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ते कसं तुटणार नाही यासाठी प्रयत्न केले होते आणि या सगळ्या प्रक्रिया विधिपूर्वक प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरच ती बिल्डिंग आज पाडण्यासाठी घेतलेली आहे। सर, सिडकोच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यामध्ये जोरदार कारवाई होताना दिसत आहे। गेल्या वर्षभरामध्ये किती कारवाई करण्यात आल्या होत्या आणि किती जमीन आपण आहे ती ॲक्वायर केलेली आहे? गेल्या 1-2 वर्षामध्ये साधारणतः 7.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन सिडकोची आम्ही खाली केलेली आहे। गेल्या वर्षभरामध्ये साधारणतः 6 लाख स्क्वेअर मीटरचा एरिया मोकळा करण्यात आला आहे। शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही या आत्तापर्यंत 100 इमारती जमीनदोस्त केल्या असून 100 मोकळ्या प्लॉट्सला सिडकोनं कंपाऊंड केलेला आहे। या गतिमान कार्यक्रमाच्या मध्ये हा जोरदार मोहीम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आणि मला खात्री आहे की अशा प्रकारच्या कारवायानंतर जे विकासक आहेत, जे सिडकोच्या जागेवर किंवा नगरपालिकेच्या जागेवर बेकायदेशीररित्या खुलेआम बांधकामं करतात, त्यांना एक प्रकारचा चाप लागेल आणि नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी खात्री न करता अशा कुठल्याही बेकायदेशीर बिल्डिंगमध्ये आपले कष्टाचे पैसे गुंतवू नये। तर आता घनसोली गोटोली या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम उभा राहताना दिसतं? नाही, आता बांधकामांचा वेग कमी झालेला आहे, कारण कारवाया प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यात। महानगरपालिकेच्याही कारवाया वाढलेल्या आहेत, PMCच्या कारवाया आहेत आणि सिडकोतर्फेही कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये। आता जादा अधिकारी माननीय सिडको MD साहेबांकडे जादा फोर्स पण उपलब्ध झालेला आहे। अनेक डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर्स यासाठी नेमण्यात आलेले आहेत, त्यामुळे एका दिवशी ॲट अ टाईम सिडकोमार्फत 4-4 ठिकाणी कारवाया सुरू आहेत आणि मला आशा आहे की अशा प्रकारची बांधकामं कमी होतील। नक्कीच आपण पाहतो की सिडकोच्या माध्यमातून आहे ते जोरदार कारवाई होताना दिसतात, त्यामुळे अशा अनधिकृत इमारतीमध्ये रूम घेऊन घरं बुक करून लोकांनी आपली फसवणूक करू नये अशा प्रकारचं आव्हानसुद्धा सिडको करते। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।